आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काँग्रेसकडून राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर। कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी, तर पुण्यातून रवींद्र धंगेकर निश्चित। काँग्रेसकडून अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी निश्चित। मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह, जनता यांना निवडणुकीत उत्तर देणार, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। आणि म्हणून मोदी साहेबांचा अपमान, त्याचं उपट, त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता घेईल। शिंदे गटाच्या 13 संभाव्य उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर। भाजप हायकमांड सोबत चर्चा करून उमेदवार निश्चित केले जाणार, सूत्रांची माहिती। अजितदादा चक्की पी सिंग म्हणणारे आता त्यांच्याबरोबर किसिंग करतात। अंबादास दानवेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। भर पुरावे घेऊन जाईल अजितदादा विरुद्ध अशी घोषणा केली। सरकार आल्यावर अजितदादा चक्की पी सिंग म्हटले, आता त्यांच्याबरोबर किसिंग करता। सगळ्यांची कुंडली माझ्याकडे, लोकसभेला जेवढा लीड द्याल त्यावर विधानसभेचं तिकीट ठरेल, एकनाथ शिंदेंचा आमदारांना इशारा। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत जागा वाटपावरून खडाजंगी। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद, तर शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये भिवंडीच्या जागेवरून वाद। मवियाच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते अनुपस्थित। वंचितचा मवियाकडे 6 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। वंचितने 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता। प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात 4 जागांवर त्यांनी लढावं, त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या। हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते। तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता। त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल, अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल।